आताच देवपूजा आरती झाली। लक्ष्मीची पण आता शुक्रवारची आपली पूजा झालं सगळं। तर आज मी ना प्रसादाला दुसरं काही केलं नव्हतं, दूध साखरेचा दाखवलंय नैवेद्य। तर छान अशी पूजा झाली। तर शुभ सकाळ, नमस्कार। मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर गणपतीची आरती झाली, आणखीन पूजा झाली आपली नेहमीची शुक्रवारची। तर आता स्वयंपाक करायचा आणि आता सुट्ट्या आहेत 2 दिवस मुलींना। आणि आज ना आमच्या इथे ना गणपती बाप्पाचा महाप्रसाद आहे संध्याकाळी। तर आता सत्यनारायणच्या पूजेचं उशीर चालू होता, आणखीन आता झाली पूजा आरती। तर संध्याकाळी आहे महाप्रसाद आणि उद्या अनंत चतुर्दशी। तर उद्या सगळे गणपती बाप्पा जाणार। आणखीन आता स्वयंपाक करायचा आहे आणि अक्षू गेले फुलं आणण्यासाठी। तर म्हणलं लाल फुलं वगैरे घेऊन यायचा। आणि तिचं आत्ता आवरले, तिनं पण डान्समध्ये भाग घेतलाय। तर रोज तिची प्रॅक्टिस अभ्यास हे सगळं चालू असते। चपाती शिल्लक होत्या, तर कांदा टोमॅटो, कांदा मिरची चिरले, टोमॅटो नाही। आणि आता फोडणी टाकायचं इथं। आणि इथं ढोकळ्यासाठी बघा भिजवले मी। अक्षून प्लॅस्टिकच्या ह्याच्यावर काढले बघा। तर आज सगळ्या मुलांना ना सुट्ट्या आहेत। तर अक्षू आणू गेले होते फुलं आणायला, मला लाल फुलं गणपती बाप्पाला। हराळी पण घेऊन यायचं नाही का? बर्दी फुलं आणि हराळी आणजा। तर आरती झाली आणि हराळी मात्र आणायची राहिली। एक आहे का? बरं ठीक आहे, जावा हराळी घेऊन या। पडशील, काल कसली मी हराळी आणायला गेले ते अनुला घेऊन, आणि अनु पडले, लागले पायाला अजून। तर असे फुलं मस्तपैकी लाल मिळालेत आपल्याला। तर आपल्या गणपती बाप्पाला आपल्या देवांना घालूया। तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। चप्पल काढ की, चिक्कल लागला। कुठं पाय घातला होता? रडतच आली। जा धू जा। तर एक गुलाबाचं फुल आणलं होतं आणि अशी छान अशी ना आपली जास्वंदाची फुलं घातलीत। इथे पण घातली बघा छान अशी लाल फुले। तर गुलाबजाम दिलेत अनुच्या काकूने। तर जय घेऊन आलाय, म्हणलं आता गणपती बाप्पाला प्रसाद ठेवूया। आणि इथं मी मटकीची उसळ करायला लागले। तर मटकी भिजवत घातली होती, नंतर मोड आले होते आणि मी मटकीची ना उसळ करायला लागले होते। तोपर्यंत जय ना मटकीचा डाळ कांदा आणि मेथीचे पराठे घेऊन आला। मला वाटलं की धपाटे आणलेत, पण नाही, परत मी बघितलं नीट तर पराठे आणले होते। आणि मी ढोकळ्यासाठी ना सकाळी भिजत घातलं होतं। जयला पण ढोकळा थोडा द्यायचा होता। परत तनूची मैत्रिणीची आई ते दोघी येणार होत्या, तर त्या काय आल्याच नाहीत, तर त्यांचं कॅन्सल झालं। मग घातलं होतं मी खरं तर त्यासाठी भिजत। मग नंतर ढोकळा केला। तर सकाळी ताकामध्ये ना पीठ भिजवलं होतं, नंतर ना तेल लावून डबा जो आपला ह्याचा कुकरचा आहे ना त्याला तेल लावून घेतलं चिकटू नये म्हणून। नंतर पिठामध्ये ना 1-2 तास भिजल्यानंतर मीठ, हळद थोडीशी आणि मिरची बारीक करून थोडंसं 1-2-4 लसणाच्या पाकळ्या आणि 2-4 मिरच्या आपल्या चवीप्रमाणे तर टाकायचं, जेवढं आपल्याला तिखट वगैरे हवंय। तर असं सगळं टाकून ना ते चांगलं मिक्स करून घेतलं। आणि नंतर त्यामध्ये एक इनोची पुडी टाकली होती। इनो टाकल्यानंतर थोडंसं त्यावर पाणी टाकायचं आणि नंतर ते चांगलं फेटायचं, म्हणजे फ्लफी चांगला अगदी ढोकळा होतो। तर कधी कढईत पण ताटात करते आणि कधी कुकरमध्ये करते। तर कुकरमध्येच मला वाटलं होणार नाही म्हणून मी घेतलं होतं कढई पण नंतर वाटलं की नाही कमी आहे पीठ, मग ठीक आहे म्हटलं। आणि नंतर मग कुकरच्या भांड्यातच मी सगळा केला। आणि कुकरचे ना झाकणाची रिंग आणि शिट्टी काढून ठेवायची आणि पाणी ओतून पाणी उकळी आली की मग तो डबा ठेवायचा। तर पाणी उकळी यायच्या आधी ठेवायचा नाही, नाहीतर जास्त फुगत नाही मग ते ढोकळा। मग पाणी उकळी आली, डबा ठेवला, नंतर झाकण लावलं आणि एक 20 मिनिटात तयार होतो। आणि नंतर मग उसळ मी केलेली होती, अजून चपात्या करायच्या होत्या, तवर हा इतके पराठे घेऊन आला, मग मी केलंच नाही। नंतर ते पराठे, त्याने आणलेला डाळ कांदा, मटकीची उसळ हे सगळं आम्ही सगळ्यांनी खाल्लं। भांडी वगैरे घासली, सगळं आवरलं,
परत बघितलं तर अक्षू गेली होती बघायला ढोकळा झालाय का म्हणून. तर ढोकळा आपला तोपर्यंत ना झाला होता तयार, तर वाफवलेला होता. नंतर ना त्याच्यावरती आपल्याला फोडणी टाकायचे आणि पाणी करून साखरेचं वतायचं आहे. साखर आणि थोडंसं अगदी नकळत मीठ टाकायचं आणि त्याचं पाणी तयार करायचं. आणि फोडणीला तेलामध्ये मोहरी आणि मिरची आणि कढीपत्ता, हिंग असेल तर हिंग, असं सगळं टाकून फोडणी आपली त्याच्यावरती टाकायची. तर थोडासा गार झाल्यानंतर ना कट करून घेतला का, तर गरम गरम कट केलं करता येत नाही, म्हणजे नीट निघत नाही, तुकडे पडतात. मग थोडा गार झाला मग काढून घेतलं आणि नंतर मग त्याच्यावरती फोडणी टाकली आणि साखरेचं पाणी तयार जे केलेलं होतं ते पण आपण त्याच्यावरती ओतून घ्यायचं. आणि मग तयार झाला आपला छान असा खमंग लुसलुशीत असा मस्त असा ढोकळा. तर आपल्या इथले ना गणपती बाप्पा आहेत. तर सत्यनारायणची पूजा होती आज, म्हणजे काल शुक्रवारी. आणि इथं जेवण बनवायचं, महाप्रसाद होता ना, तर चाललेलं होतं प्रसाद बनवायचं. तर वांग्याची सुकी भाजी, वाटाण्याची आमटी, जिरा राईस, चपाती, तळण, असं सगळं ना जेवण होतं. आणि गोडामध्ये ना शिरा होता. आणि मी इथं कपडे वगैरे सुकलेली जी स्टँडवरची होती ना, तर मशीनमध्ये धुतल्यामुळं लवकर आज सुकली होती, तर निम्म्यार्धी सुकून निघतात मशीनमधून, त्यामुळं तर मी कपडे वगैरे घड्या घालून ठेवायचं चाललं होतं का, तर संध्याकाळी आपल्याला तिकडं प्रसादाला आरतीला पण जायचं होतं आणि जमलं तर गावात पण जायचं असं माझं नियोजन होतं. तर मी कपडे घड्या घालून ठेवायचं वगैरे कामं उरकत होते. तर पाऊस वगैरे काही नव्हता काल, वातावरण अगदी छान होतं. नंतर इथं बघा तणू गेली होती, तिथं रील पण थोडीशी केल्या आणि इथं तळण वगैरे तळायचं चाललं होतं आणि सगळे मिळून असे लागले होते तिथं स्वयंपाकाचं नियोजन यांचं. तर तिकडं सगळ्यात ताई होत्या, त्या चपाती बनवत होत्या आणि इकडं जेंट्स लोक भाज्या करायच्या, तळण म्हणा, आमटी, चिराक बनवायचं, हे सगळं इकडं चालू होतं. तर इथं बघा आरती झाली होती आणि नंतर आम्ही सगळ्यांनी महाप्रसाद घेतला. तर खूप छान असं प्रसादाचं जेवण होतं आणि सगळीच आम्ही बसलो होतो. तर गणपती दर्शनासाठी आम्ही चाललो होतो. तर फुले चौकात इथे ना गणपती बाप्पांचं एक विसर्जन होतं कुठल्या तरी मंडळाचं. आणि नंतर पुढं आलो तर इथं ना देखावा होता, खूप छान असं पारंपरिक देखावा त्यांनी केलेला होता. तर खेडेगावातील वातावरण सगळं असं दाखवलं होतं. तर वासुदेवाला ह्या गाण्यावरती तिथं ना नृत्य चाललेलं होतं. तर तिकडं जात्यावरती त्या दोघी जणींना दळायचं चाललेलं होतं त्यांचं, नंतर मिरची काढायचं हे पण चाललेलं होतं. तर खूप छान असा देखावा त्यांनी केला होता. खूप उशीर होता तिथं, त्यामुळं मग मी तिथं जास्त वेळ काही थांबले नाही. नंतर आम्ही थोडंसं पाहिलं आणि पुढं गेलो. मग नंतर आम्ही तिथून ना पुढच्या गणपती मंडळ बघायला गेलेलो होतो. तर तिथं सुद्धा खूप छान असं लाईटीचं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि गणपती बाप्पा पण बघा किती मोठे उंच असे छान होते. तर तिथंही आम्ही दर्शन घेतलं, फोटो वगैरे काढले आणि नंतर मग दुसऱ्या मंडळाच्या तिकडं गेलो होतो आम्ही. तर इथून आम्ही ना दुसऱ्या ठिकाणी गेलो ना, इथं सुद्धा लाइटिंग वगैरे खूप छान होती आणि इथं ना कृष्ण अवतारातील गणपती बाप्पा होते. नंतर आम्ही इथे ना फोटो काढलेले होते.
तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. शुभरात्री सर्वांना.